नारद भक्तिसूत्र, शांडिल्य भक्तिसूत्र आणि भागवत यांना पुढे ठेवून जितकं जमेल तेवढे ही रत्न गोळा करत 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 आपण त्याचा एकदा लख प्रकाश आपल्या बुद्धीमध्ये पडला, भर्गो देवस्य धीमहि असं एकदा झालं की मग भक्तीची संकल्पना स्पष्ट होईल. आणि जिथं साध्य स्पष्ट होतं तिथं साधन निवडायला मग अजिबात अडचण येत नाही. आपल्याकडे एक अशी साधारण गैरसमजूत आहे की शंकराचार्यांनी भक्तीवर फारसं काही लिहिलं नाही, पण ज्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे त्याचे असं लक्षात येईल की आचार्यांनी भक्तीला कुठेही दुय्यम लेखलेलं तर नाहीच आहे. या उलट भक्तीचा उदो उदो केल्याचं त्यांच्या आपल्याला भाष्यांमध्ये ठिकठिकाणी आढळतं. ब्रह्मसूत्रासारख्या पूर्ण ज्ञानदायी ग्रंथावर भाष्य करताना ब्रह्मसूत्र भाष्यामध्येच ध्यायती प्रेषितनाथा पतिम इति या निरंतर स्मरणा पतिम प्रति सो उत्कंठा सा एवं अभिधीयते अशी भक्तीची त्यांनी व्याख्याच करून टाकलेली आहे. उत्कंठायुक्त निरंतर स्मरण, स्मरण झालं पाहिजे, उत्कंठायुक्त झालं पाहिजे आणि निरंतर झालं पाहिजे असे अगदी सोप्या शब्दात पण अगदी नेमकी व्याख्या शंकराचार्यांनी दिली. विशिष्टाद्वैत सांगणाऱ्या रामानुजाचार्यांचं तर करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, कारण ते तर दाक्षिणात्य वैष्णव संप्रदायाचे अध्वर्यू आहेत. संप्रदाय जुना आहे. अलवार संत हे त्यांच्याही अगोदर होऊन गेले. संबंधार ऋषी मोठे मोठे महात्मे तिथे होऊन गेले. त्यांनी भक्तीची परंपरा खूप लवकर रुजवली. पण रामानुजाचार्यांनी त्याच्यामध्ये एक सुसूत्रता आणली आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये असलेले ध्यानंच तैलधारावत अविच्छिन्न स्मृती संतानुरूप ध्रुवा स्मृती ध्येय वस्तूचे तैलधारावत अखंड स्मरण म्हणजे भक्ती, असं रामानुजाचार्यांनी भक्तीची व्याख्या केली. म्हणून तुकाराम महाराजांना भक्ती इतकी प्रिय की तुकाराम महाराज दोनच जाती या जगामध्ये ओळखतात. एक तर तू भक्त असशील, नसशील तर तू अभक्त असशील. आणि अभक्त नेहमी विभक्तच राहतो. कधी कधी ते तुकाराम महाराज आपल्यासारख्या अज्ञानी माणसाला जाग करण्यासाठी खूप खरमरीत भाषा वापरतात. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्यासी रांड प्रसवली. अशा खणखणीत शब्दामध्ये ते जे जातीवर जास्त विश्वास ठेवतात पण खरी भक्ती जाणत नाहीत त्यांचा त्यांनी असा उपहास केलाय. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळयाती. अशी रामानुजाचार्यांची व्याख्या आहे. आपल्याला असं वाटतं की पातंजली योगसूत्रामध्ये पूर्ण राजयोगाचं वर्णन आहे, तिथे भक्तीचा काय संबंध आहे. पर ईश्वर प्रणिधानात्वा हे जे सूत्र आहे पतंजली योगसूत्रातलं दुसऱ्या पादातलं, साधना पादातलं, त्याची जर आपण टीका पाहिली, राजा भोजानी त्याच्यावर टीका केलेली आहे. राजमार्तंड नावाची ती टीका आहे. त्याच्यामध्ये प्रणिधान तंत्रम भक्ती विशेष विशिष्टम उपासनम सर्व क्रियानाम अपितंत्र अर्पणम असं म्हटलेलं आहे. विषय सुखादी सर्व फलांची आकांक्षा निमून गेल्यानंतर सर्व कर्मे परमेश्वराच्या पायी अर्पण करणे म्हणजे प्रणिधान भक्ती. त्यामुळे ईश्वर प्रणिधानात हे जे सूत्र आहे पतंजली, हे भक्तीच द्योतक आहे. शांडिल्य सूत्रामध्ये 100 सूत्रांचं शांडिल्य सूत्र आहे, त्याच्यामध्ये तर भक्तीचा उदो आहे, म्हणजे ते भक्तीचं प्रमुख ग्रंथच समजला जातो तो. सा परा अनुरक्ती ही ईश्वरे अशी तिथं भक्तीची व्याख्या केलेली आहे. परम अनुराग, परम अनुराग पराभक्तीचं वर्णन आहे ते. अनु म्हणजे पश्चात, नंतर. म्हणजे याच शांडिल्य सूत्रावर टीका आहे, त्या ऋषींचं नाव आहे स्वप्नेश्वर म्हणून. स्वप्नेश्वरांच्या ऋषींच्या टीकेमध्ये त्यांनी या सूत्राची सा परा अनुरक्ती ही ईश्वरा ही जी भक्तीची व्याख्या आहे त्याच्यावर फार छान सांगितलं. अनुरक्ते म्हणजे काय? रक्ते म्हणजे असक्त. भगवंताच्या ज्ञानानंतर भगवंतावर होणारी अतीव आसक्ती, यालाच अद्वैतामध्ये ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी याचं वर्णन छान केलेलं आहे.
अनुरक्ती म्हणजे काय असतं याचं वर्णन तुकारामांच्या अभंगामध्ये आपल्याला छान पाहायला मिळतं. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे. आता माझा जर पत्ता विचाराला, आता मी कुठे आहे असं जर विचाराल तर मला मी कुठेही सापडू शकत नाही तुम्हाला. मी गोविंदाच्या शेजारी बसलेलो आहे आणि न फिरे माघारी, नाही मला शक्य होत नाही. पुष्कळ प्रयत्न शंकर महाराजांनी केले की थोडस स्पष्ट बोलता यावं. बोलता येत नव्हतं स्पष्ट असं नव्हतं, वैखरी खुलत नव्हती, कारण परावानीतून निवृत्तीच होता येत नाही. म्हणून शंकर महाराज म्हणायचे, अरे आपण किती भाग्यवान आहोत, त्या ज्ञानदेव माऊलीची वैखरी खुलली आणि ज्ञानेश्वरी बाहेर आली, नाहीतर ते सगळं ज्ञान परावानीत तसंच राहिलं असतं. कारण या अशा अज्ञानी बद्ध जीवाला परावानी कशी ऐकू येणार. इतकी ही अनुरक्ती तुकारामांनी वर्णन केलेले की घर रिघी झाले पट्टराणी बळे. आता मी परमेश्वराची, विठ्ठलाची, गोविंदाची पट्टराणी झालेली आहे. वरिले सावळे परब्रह्म, आता मला परब्रह्म नावाचा पती मिळालेला आहे. हीच गोष्ट मग कबीर सुद्धा फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, अरे मी देवाला बोलवू तरी कसा. देवाला बोलवण्यासाठी देव माझ्यापासून दूर तरी पाहिजे. तो माझा प्रियकर जर माझ्यापासून दूर असेल, प्रीतम को पतिया लिखू जो होवे विदेश, तन में मन में नैन में ताकू कहा संदेश. माझं अस्तित्व शून्य झालेलं आहे, माझं अस्तित्व नाही, त्याच माझ्यामध्ये अस्तित्व असल्यानंतर कोणी कोणाची भक्ती करायची. राम हमारा हमे जपे रे हम पायो विश्राम. आता श्रीरामाचा जप जो आहे तो स्वतः राम माझ्यासाठी करतोय, याला पराभक्ती असं म्हणतात. आणि या सगळ्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की या सगळ्या व्याख्या भक्तांनी उच्च पराभक्तीमध्ये केलेल्या व्याख्या आहेत. शांडिल्यांच्या असोत, ऋषींच्या असोत, शुकाचार्यांच्या असोत, नारदांच्या असोत. पण भक्त प्रल्हादांनी केलेली व्याख्या मात्र आपल्या सगळ्यांना फार आवडण्यासारखी. कारण भक्त प्रल्हाद होण्याच्या अगोदर तो जेव्हा नुसता प्रल्हाद होता, त्या प्रल्हाद या स्थितीपासून तो भक्त प्रल्हाद या स्थितीपर्यंत जाण्यापूर्वी तो विषया सुखामध्ये रमणारा होता. म्हणून त्याने अशी व्याख्या केलेली आहे, या प्रीती ही अविवेकानाम विषयेश्वन पायिनी त्वा अनुस्मरत हा सामे हृदयात मा उपसार्यतु. विषयामध्ये जसं देवा मला एखादी वाईट गोष्ट, विषयी लंपट गोष्ट करायला किती आनंद होतो. एखादा स्त्री लंपट असेल, स्त्री लोलांगत असेल, त्याचं कसं मनामध्ये नुसतं स्त्री हाच विचार असतो. एखादा व्यसनी असतो, त्याच्या व्यसनामध्ये त्याला फक्त दिवस रात्र दारू दिसत असते, व्यसन दिसत असतं. तसंच देवा मला तुझं अनुस्मरण व्हावं, माझ्या समोरून फक्त ते विषय काढावेत आणि तिथं परमेश्वराला प्रस्थापित करावं, बाकी सगळं तेच राहावं, असं भक्त प्रल्हादांनी व्याख्या केलेली आहे. हीच कहाणी गोस्वामी तुलसीदासांच्या पत्नीची त्यांची झाली. पत्नी प्रेमरत असणारे गोस्वामी तुलसीदास गोस्वामी व्हायच्या अगोदर पत्नीच्या वियोगाने, विरहाने त्रस्त होऊन रात्रीच्या प्रचंड कोसळत असणाऱ्या पावसामध्ये जाऊन त्यामध्ये एका मगरीच्या पाठीवर पाय ठेवून नदी ओलांडून, आणि ती वरच्या मजल्यावर झोपलेली आहे, उपरी अट्टहा वरच्या मजल्यावर झोपलेली आहे म्हणून दोरी समजून एका सापाला हात धरून तिला भेटायला गेले. आणि हे सगळं बघितल्यानंतर पत्नी एवढंच म्हणाली, हे एवढं सगळं जर तुम्ही परमेश्वरासाठी केलं असतं तर हो. तिथेच तुलसीदासाचा गोस्वामी तुलसीदास झाला. विषय तोच, प्रयत्न तोच, फक्त विषयाचं स्वरूप पंचमहाभौतिक ठेवण्याच्या ऐवजी परमेश्वर इतकंच त्यांनी बदल केला. भगवंत सोडून कोणीही प्रीतीचा विषय होऊ शकत नाही भक्तासाठी. भक्ताला काहीही विचारलं तर त्याचं एकच उत्तर असतं. लहान मुलाला पहा, जेव्हा थोडं थोडं बोलायला लागतं तेव्हा त्याला काही बोलणं फारसं कळत नाही, सगळे त्याचा आनंद घेतात. पण त्याला काही विचारलं की हो. बाळाला भूक लागली, हो. बाळ जेवणार नाही, हो. बाळ झोपणार आहे, हो. सगळ्याला हो उत्तर असतं. तसं भक्ताचं उत्तर काहीही दिलं ना, विठ्ठल. काय झालं, खूप नुकसान झालं का, हो विठ्ठल. काय झालं, तुम्ही आजारी पडलात का, हो रामकृष्ण हरी. जब लग नाता जगत का तब भक्ती न होय,
नाता तोडे हरी भजे भगत कहावे सोय, कबीर महाराज म्हणतात. आणि म्हणून भक्ती ही या प्रकारांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला की नेमकी भक्तीची जागा कळणं महत्वाचं आहे. आता या भक्तीमध्ये काही शंका सुद्धा मनामध्ये येतात. सहसा मनामध्ये रुजलेली भक्तीबाबतची शंका म्हणजे सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. खरं म्हणजे 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनालाच आलेली ही शंका आहे, आपल्याला आली तर काय फारशी मोठी नाहीये. अर्जुन असं म्हणतो की भगवंता, मला विषाद झाला की युद्ध करावे की नको याच्यावर तू उत्तर द्यायला सुरुवात केलंस. सांख्य सांगितलंस, मला तत्वज्ञान, पुढे आत्मसंयम योग सांगितलास, कर्मसन्यास ज्ञानकर्मसन्यास सांगितलंस, विभूती योग झाला, मला विश्वरूप दर्शन दाखवून झालं. आता मात्र मला गोंधळ झालेला आहे. त्या अक्षर अव्यक्त असणाऱ्याची जी उपासना आहे ती श्रेष्ठ, युक्ततम कोणती, ती की सगुण रूपाची पूजा? आणि परमेश्वराने फार चातुर्याने उत्तर दिलेलं आहे. बारकाईने जर 12व्या अध्यायाचा अभ्यास केला, पुढच्या शनिवारी आपण गीतेमध्ये भक्तीचं स्थान हा विषय बघणार आहोत, तिथे हा विषय परत बघू आपण. पण परमेश्वर असं म्हणतो की अरे समे प्रिय हा जवळजवळ 8-10 श्लोक या शब्दांनी संपतात. समे प्रिय हा, तो मला प्रिय आहे. कोण? जो भक्ती करतो तो, आणि मी त्याला समधरता, मी त्याचं कल्याण करतो. तिथं त्याने असं सांगितलंय की निर्गुण उपासना आणि सगुण उपासना अर्जुना दोन्हीही माझ्याकडेच येतात, दोन्हीही मला प्रिय आहेत. एकाला मी हात देतो, एकाला हात देण्याची गरज नाही. एक परतंत्र आहे, एक स्वतंत्र आहे. भक्त परतंत्र किंवा पारतंत्र्याची भूमिका पहिल्यापासूनच घेतो. त्याचं कारण असं आहे, ज्यांनी स्वतःचं सगळेच्या सगळं परमेश्वरावर सोपवलं, तो त्या प्रयत्नांना सुद्धा परमेश्वराकडेच सोपवतो. जान तुम पे निसार करता हूं, मैं नहीं जानता वफा क्या है. मला भक्ती येत नाही, फक्त हा जीव जो आहे, हे जे जीवन आहे ते तुझ्यासाठी आहे एवढंच मला कळतं, बाकी काही कळत नाही. असं भक्त म्हटल्यामुळे सगळं जे काही करायचं भक्ताचं तो परमेश्वर करतो. ज्ञानाच्या बाबतीत मात्र असं नाही, ज्ञानी स्वतंत्र आहे. आणि हे मी माझं सांगत नाहीये, आचार्यांची 12व्या अध्यायावरची जी भाष्य आहे त्या भाष्यामध्ये आचार्यांनी हे 2 शब्द परतंत्र आणि स्वतंत्र वापरलेले आहेत. माउंट एव्हरेस्टवर चढण्याचे अनेक मार्ग आहेत. दक्षिण मार्गाने सगळे चढतात, पण पश्चिम मार्गाने कोणी जात नाही असं म्हणतात. अवघड आहे. ज्ञान मार्ग तसा आहे. स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीवर परमेश्वराच्या आशीर्वादाची फक्त अपेक्षा करत करत ज्ञानी परमेश्वराच्या शेजारी जाऊन बसतो. भक्त मात्र प्रत्येक वेळेला आपला हात पुढे करतो आणि त्या प्रत्येक हाताला ईश्वर हात देत 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 देत, तुम्ही जितक्या उंचीवर पोचाल तितक्या उंचीवर परमेश्वराचा हात पोचतो. एकदा गौणी भक्तीतून पराभक्तीमध्ये प्रवेश केला तर त्यावेळेला तर परिस्थिती अशी असते की मी एखादी भक्ती करतो याचीही काळजी राहत नाही, माझी भक्ती सुद्धा परमेश्वर माझ्याकडून करून घेतो. समोर आलेल्या मोत्यांच्या नजराणाला विठ्ठलानी त्या मोत्यांच्या नजराण्यांचं चिखलामध्ये रूपांतर करून तुकारामांना दाखवून दिलं. त्यामुळे सोने मोती अम्मा मृत्तिके समान असा अभंगच निघाला तोंडामधून. त्यावेळेला बाकीचे सगळे भुकेलेली मुलं आणि जिजामाता आवली तिथंच बसून फक्त मोती बघत होती. हा जो नजरेतला दृष्टीतला बदल आहे, पराभक्तीमध्ये नजर सुद्धा परमेश्वर ठरवतो काय बघायचं काय ऐकायचं, कारण आता सर्वस्व त्याच्या हाती गेलेलं आहे. गौणी भक्तीमध्ये मी भक्ती करतो याची जाणीव असते, आणि मी भक्त आहे, मी भक्ती करतो ही जाणीव जशी जशी अस्पष्ट 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 होत जाईल, ज्यावेळेला ती पूर्ण विरेल त्यावेळेला उरती ती फक्त भक्ती. म्हणून एक सूफी संत फार छान सांगतो, इश्क का जर्फ आजमा तो जरा, तू नजर से नजर मिला तो जरा, दिल को तस्की ना हो तो मैं जामिन, तू मैकदे में आ तो जरा.
अरे विठ्ठलाच्या पायावर एकदा येऊन फक्त डोकं तरी टेकव. बाकी काय व्हायचं त्याचा मी जामीन, मी गॅरंटी घेतो. तुकाराम महाराज हेच सांगतात, माझ्या विठ्ठलाला एकदा आळवून बघा, आणि जर त्यांनी तुमच्यावर कृपा केली नाही तर हा तुकाराम जामीन राहील. ज्या भक्तीची गॅरंटी ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ रामदासांसारखे समर्थांसारखे संत घेतात, त्याच्यावर अविश्वास ठेवण्याचं काय कारण असेल? म्हणून भक्तीबद्दल अश्रद्ध माणूस हा भक्त असूच शकत नाही. आत्तापर्यंत न पाहिलेल्या परमेश्वराला आहे असं समजून केलेला प्रयत्न ज्यामुळे परमेश्वराचं दर्शन होईल त्याला श्रद्धा असं म्हणतात. अशी श्रद्धेची व्याख्या. दॅट विच इज अनसीन फॉर द सेक ऑफ सीइंग इट when it is presumed that it exists and then ultimately achieved that it does exist, it is called faith. श्रद्धेची व्याख्याच अशी आहे. म्हणून सगुण निर्गुण भक्तीच्या बाबतीमध्ये असणारी शंका मनामधून पूर्ण काढून टाकावी. कारण तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. स्पष्ट ती शंका मनातून ज्ञानदेवाने काढून टाकलेली आहे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, भेटायचं निर्गुणाला आहे, जायचं सगुणा बरोबर आहे. मुराळी नावाचा प्रकार असतो खेड्यामध्ये. मुराळी म्हणजे हा बरोबर जातो, बोलवायला जातो. बोलवायचं असतं ती व्यक्ती वेगळी असते, पण बरोबर येणारा जो असतो तो मुराळी. किंवा अगदीच खेड्यातल्या लोकांना माहिती असेल, तराळ नावाचा एक माणूस असतो. तो तराळ मीटिंग भरवायची असली तर तो तराळ सगळ्यांच्या घरी जाऊन सांगतो, मीटिंग आहे, या सरपंचांनी बोलवलंय. हा तराळ म्हणजेच सगुण भक्ती आहे. एकदा यातून गेलं की तो तिथं पोहोचणार आहे याची खात्री आहे. कबीर महाराजांनी सगुण निर्गुणाचं फार छान वर्णन केलंय. अगदी काळजीपूर्वक ऐका, प्रत्येक शब्द त्यातला ज्ञानपूर्ण आहे. थारा रंग महल में, शरीराला त्यांनी उपमा दिलेली आहे रंग महलाची. थारा रंग महल में अजब शहर में, मायेबद्दल बोलतायत. थारा रंग महल में अजब शहर में आजा रे हंसाबाई, निर्गुण राजाने सिरगुण सेज सजाई. या रंगमहल नावाच्या शहरामध्ये निर्गुण नावाच्या राजाने सगुण नावाची शेज सजवलेली आहे, जिथं तू ये. कारण महल निर्गुणचा आहे, शेज सगुणाची आहे, असा हा रंगमहल नटलेला आहे. आणि म्हणूनच सगुणाकडून निर्गुणाकडे जाताना सुद्धा राधेनी हेच काम केलेलं आहे. पहिल्यांदा स्वतःचं चारित्र्य शुद्ध करून घेतलं, चित्तशुद्धी पूर्ण झाली. चित्तशुद्धी झाली की तो यम्य झाला असं म्हणतात. तो यमानी नियमानी बांधला गेला. आणि असा जो कोणी असतो त्याचं घर यमुनेच्या किनाऱ्यावर असतं. यमुना यमाची पत्नी आहे. ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त केलं, अशा संयतेंद्रियाबद्दल यमाला भीती वाटत असते. आपल्याला यमाची भीती वाटते, यमाला संयतेंद्रियाची भीती वाटते. कारण आता माझं काही फारसं काम राहणार नाही, कारण हा काय परत परत जन्माला येणार नाही. म्हणून मग असा जो आहे त्याला यमाची पत्नी यमुना आपल्याजवळ राहायला बोलवते. आणि म्हणून राधा म्हणते, यमुना किनारे मेरो गाव. मीराबाई सांगतायत आपल्याला, कोणाचं प्रेम सांगतायत? मीराबाई ज्या खरोखरीच राधेचं जीवन जगल्या त्या राधेबद्दल बोलतात. यमुना किनारे मेरो गाव, सावरे ऐ जइयो. आता ये, आता कृष्णा तू ये. यमुना किनारी मेरी ऊंची हवेली. मी उपासना इतकी केलेली आहे, बंसी बजा के ऐ जइयो. आता तुझा जो सूर आहे तो माझ्या सुराबरोबर मिळू दे. आता या देहामध्ये असणारे सगळी जी काही कंपन आहेत, ती प्रत्येक कंपन रोमारोमातून रंध्रातून फक्त कृष्ण 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 एवढंच होऊ दे. म्हणून सगुण निर्गुणाच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सगुण निर्गुण या बोधाच्या पक्व आणि अपक्व स्थिती होत. नारद सूत्रावरच्या भाष्यामधून बोलतोय मी. सगुण निर्गुण या बोधाच्या पक्व आणि अपक्व स्थिती होत. परिपक्व चित्त दशेत किंवा आत्मरत चित्त भावनेत निर्गुण सगुणाने क्रीडते, असं संस्कृतमध्ये त्यांनी सांगितलेलं.
म्हणजे सगुण निर्गुण रूपाने परिपक्व अवस्थेमध्ये अनुभवले जाते. म्हणून सगुणातून निर्गुणामध्ये केव्हा प्रवेश होतो हे सांगता येत नाही, कारण जेव्हा सांगता येत नाही तेव्हाच त्याचा प्रवेश होतो. म्हणून सगुणाचा विलय निर्गुणात होणारच आहे हे निश्चित आहे, आणि सगुणा बरोबर निर्गुणाकडे जाणं हे सोपं आहे. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान सांगतात, न क्लिष्ट हा निर्गुण अति क्लिष्ट हा. करू शकतोस अर्जुना, कच्चे गहू खाता येतील, निर्गुणाची उपासना होईल, पण अवघड आहे पचायला. सगुणाची पूजा पुरणपोळी आहे. आणि म्हणून सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार असे 3 प्रकार आपल्याला भक्तीमध्ये पाहायला मिळतात. यापैकी सगुण निर्गुण निराकार म्हणजे हे सत्व खाणारी लोक आहेत. निर्गुण निराकाराची उपासना म्हणजे केवळ सत्व चोखणारी लोक आहेत, फार कमी, फार दुर्मिळ. सगुण निराकार म्हणजे पंचमहाभूतातून पूजा करणारी लोक आहेत. सगुण निराकार इथे गुण आहेत पण आकार नाहीये, कष्ट आहेत. बुद्धीला ती मूर्ती समोर आणण्याचे कष्ट आहेत, कारण आकार घ्यायचा नाही, फक्त गुण घ्यायचे आहेत. म्हणजे पंचमहाभूतांवर ध्यान केंद्रित करायचंय. हे गहू तांदूळ डाळ खाल्ल्यासारखं आहे. आणि सगुण साकार म्हणजे रूपही आहे, गुणही आहेत. ही पुरणपोळी आणि तूप आहे, हे देवता रूप आहे. हे सोपं आहे, हे पचायला छान आहे. आणि इथं मात्र भक्ती एका वेगळ्या अलंकाराने असते. भक्ती या मार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की भक्ती प्रेमातून सुरुवात होते, भक्ती प्रेमानीच पुढे जाते, आणि भक्तीचा अंत हा प्रेमातच होतो. जिथे प्रेम उत्पन्न होत नाही, जिथे प्रेम टिकत नाही, आणि जिथे प्रेमाची परिणिती होत नाही, ती भक्ती असूच शकत नाही. म्हणून एवं सतत युक्ता ये भक्ता माम पर्युपासते येच अपि अक्षरम अव्यक्तम तेषाख्ये योगवित्तमम. हा जो प्रश्न अर्जुनाने विचारला होता त्याच्या उत्तरामध्ये भगवानांनी निश्चित 12व्या अध्यायामध्ये, आणि ज्ञानदेवाने तर त्याला आणखीन खुलवून सांगितलेलं आहे की भक्तच मला जास्त प्रिय आहे, कारण कलियुगामध्ये भक्तीचं महत्व अनन्यसाधारण आहे. असंच आपण नारद भक्तिसूत्रात पुढे गेल्यानंतर असं लक्षात येतं आपल्या, पूजादीषु अनुरागः इति पाराशर्यः. पराशर ऋषींनी, व्यासांचे पुत्र पराशर, त्यांनी जी व्याख्या केलेली आहे ती पूजादीषु अनुरागः, पूजा करायची असं सांगितले. पूजेबद्दल असणारं अतिप्रेम. आता पूजा म्हणजे आपल्याला माहित असणारी पूजा म्हणजे असं आहे की देवाला पाण्यामध्ये बुचकळून काढून त्याला असेल त्या वस्त्राने पुसून एका ठिकाणी ठेवणे, याला आपण पूजा म्हणतो. असा पूजेचा अजिबात अर्थ नाही. नवविधा व्यक्ती आपण पाहणार आहोत, त्यावेळेला पूजा कशी करायची असते हेही पाहू आपण. पण पूजा म्हणजे म्हणजे भोग फलसिद्धी. भोग फलसिद्धी. आपल्याला पुरुष असं म्हणतात, पुरुषेते इति पुरुषः अशी एक पुरुषांची व्याख्या आहे. पण पुरुषः अशी ही एक फोड आहे, विग्रह असाही एक आहे. पू म्हणजे भोग फलसिद्धी, ऋष म्हणजे प्रकाश. आत्मप्रकाशाने ज्याची भोग्य फलसिद्धी होते त्याला शरीर असं म्हणतात. म्हणजे चेतनेतून हे शरीर आपल्याला हवं ते भोग्य वस्तू घेते. म्हणून पू म्हणजे भोग्य फलसिद्धी. ज्या म्हणजे जायते, ज्याच्यामधून भोग्य फलसिद्धी जन्मास येते त्याला भक्ती असं म्हणतात. म्हणून पूजेला 2 प्रकारच्या पूजा सांगितल्या गेलेल्या आहेत, आत्मार्थ पूजा आणि एक परार्थ पूजा. घरामध्ये केलेली जी पूजा आहे त्याला आत्मार्थ पूजा असं म्हणतात, आणि जी मंदिरांमध्ये केली जाते, समुदायांमध्ये केली जाते, समाजामध्ये केली जाते, तीर्थक्षेत्रामध्ये केली जाते, त्याला परार्थ पूजा असं म्हणतात. आणि पूजेचा अर्थ व्यक्तिशः शरीरतः वाहने. या पूजेमध्ये मनामध्ये संकल्प म्हणजे वासना असतेच. मग वासना असते तर आपल्याला तर वासना विरहित व्हायचंय. मग इथे देवाची पूजा करताना मग भोग फलसिद्धी मागतो की नाही, देवा मला तुझ्यासारखं कर. अगदी निकृष्ट माणूस असेल तर तो एवढंच मागेल की माझं सगळं व्यवस्थित कर, मला पैसे दे, माझ्या मुलाचं व्यवस्थित कर.
स्वामी विवेकानंदांनी असल्या भक्तीबद्दल घृणा व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात ही भक्तीच नव्हे. देवाकडे ऐहिक सुख मागणारा, लौकिक सुख मागणारा जो आहे, पारलौकिक सुख मागणारा जो आहे, तो सुद्धा निकृष्ट भक्त आहे. मागायचं असेल तर लौकिक नाही, पारलौकिक नाही, अलौकिक मागायचंच आहे. आणि अलौकिक मागल्यामुळे ती सुद्धा वासना आहे. पण वासना द्विविधा प्रोक्ता, शुद्धास्त मलिनास्त. मलिना जन्म हेतु, शुद्धा जन्म विनाशिनी. म्हणून शुद्ध जन्म विनाश करणारी ये तमन्ना है की आजादे तमन्ना रहूं. देवा, माझी इच्छा अशी आहे की मी इच्छा विरहित व्हावं. ही सुद्धा इच्छाच आहे ना, पण ही शुद्ध इच्छा, ही चालते. गर्ग ऋषी म्हणतात कथा आदिषु इति गर्गहा. भक्ती म्हणजे कथा करणे. आता आपल्याला आश्चर्य वाटेल, कथा म्हणजे आपल्याकडे स्टोरी टेलिंग किंवा स्टोरी असा इंग्रजी मधला शब्द वापरला जातो. हा मूळचा शब्द असा संस्कृत मध्ये नाही. न्यायशास्त्राचा अभ्यास केला तर कथा म्हणजे दोन व्यक्तींमधला होणारा संवाद. म्हणून वाद, संवाद, जल्प, वितंड, हेत्वाभास हे सगळे जे वर्णन केलेले आहेत न्यायशास्त्रामध्ये, त्या सगळ्यांना कथा म्हणतात. कथती वाक म्हणजे वाचेनी जे एकापेक्षा जास्त व्यक्तींमध्ये परस्पर संबंध येतो त्याला कथा असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे उलट आहे. आपल्याकडे कथेमध्ये एक बोलतो, बाकी सगळे ऐकतात. त्याला कथा म्हणता येत नाही न्यायशास्त्राच्या न्यायाप्रमाणे, तर्काप्रमाणे. म्हणून कथा आदिषु तुकारामांची गाथा वाचणं, वाचेतून परमेश्वराचे शब्द कर्णापर्यंत वाहून कर्णातून आत गेल्यानंतर विचारांना त्याचं उद्दीपन होतं. अशा उद्दीपित झालेल्या विचारांनी परमेश्वराबद्दलचं प्रेम हळूहळू वाढत जातं. जेव्हा मीरा विषप्राशन प्रसंगातून पार पडली हे आपल्याला कळतं. रानाजी भेजा विखका प्याला, सो अमृत कर दिजोजी, बेग मारी सुधजी. हे जेव्हा मीरा म्हणते तेव्हा अंतःकरणामध्ये ऐकल्यानंतर जो भाव उत्पन्न होतो तोच भक्तीची सुरुवात असते. म्हणून जिथे जाईल तिथे कंटाळा जर आला कोणत्याही साधनाचा, तर कमीत कमी भगवत कथा श्रवणाला जावं. सगळ्या संतांनी छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की जर कथा श्रवण केलं तर दगडावर पडलेलं बीज सुद्धा कालांतराने का होईना पण अंकुरित होणारच आहे. म्हणून एक खबरदारी भक्तांनी सतत घ्यावी की जे जे काही करतो आहे, जिथं जिथं जातोय तिथं भगवंत सोडून काही ऐकायला येऊ नये. मोकळा वेळ मिळाला की टीव्ही लावून सासू सुनेचं भांडण बघत बसतो आपण. भक्तीला वेळ नाही असं आपणच म्हणतो आणि वेळेचा दुरुपयोग आपणच करतो. घराघरामध्ये जिथं जिथं असेल तिथं भगवंताचा छायाचित्र ठेवावं. कारण नुसतं पाहिलं तरी, आज सुद्धा आपण लहानपणीचे अल्बम काढून बसतो. का पाडतो? कारण त्याच्यातून आठवणी येतात, त्याच्यातून भावना येतात. असं जर असेल, प्रतीकात जर इतकी ताकद असेल तर मग परमेश्वराचं प्रतीक सगळीकडे का नको? पूर्वी सगळ्या घराघरांमध्ये आणि कॅलेंडरांमध्ये सुद्धा सगळ्या विष्णू, भगवान, नारायण, शिव, सगळे महाभारताचे प्रसंग अशा मूर्ती असायच्या. आता आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत मागे असलेला जो पाश्चिमात्य देश आहे त्याला अनुकरण केल्यामुळे घराघरामध्ये कॅक्टस नावाचं प्लांट आपल्याला बघायला मिळतं, पण परमेश्वराची मूर्ती बघायला मिळत नाही. हा दैव दुर्विलास आहे. याला कलियुग असं म्हणतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. तुकारामांनी अधिकाऱ्यांना सांगितलंय की अरे मला पाठवलंय विठ्ठलानी, मज धाडिले निरोपात, तुम्हाला निरोप द्यायला. तुकाराम महाराज रोज दरवाजावर टकटक करून निरोप देत आहेत. प्रभात काळी महाराज सगळे संत आपल्याला आपल्या प्रभाती उठवायला येतात. कान ऐक नसल्यामुळे आपल्याला त्यांची आवाज ऐकता येत नाहीत आणि सारखे सांगतात मार्ग हा सोखा सुखरूप. बुडते हे धन जन पाहावे ना डोळा. संतांना काळजी वाटते की हे बुडतायत, आपण बुडतोय हे आपल्याला कळत सुद्धा नाहीये. म्हणून आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य चित्तवृत्तीद्वारा
आत्मरतीचा अप्रतिसिद्ध विचार प्रक्रिया म्हणजे भक्ती, असं शांडिल्य ऋषींनी सांगितलेलं आहे. धिक त्याचे जिने जरी पंढरीसी विसरला, जो पंढरीला विसरला त्याचं जिन धिक आहे, असा धिक्कार केलेला आहे तुकारामांनी. फार मुश्किलीने मनुष्य जन्म मिळालेला आहे. साधक हे संग्राम हाथ में हिरो आयो, राजस्थान मधली रचना आहे संतांची, तिथल्या एका. साधक हे संग्राम हाथ में हिरो आयो, हे जे मनुष्य जन्म आहे हा हिऱ्यासारखा आहे. साधक हे संग्राम हाथ में हिरो आयो, दियो रे मूर्ख रे हाथ बंदेनु गमायो. गमावत गमावत गमा दियो जब रयो हिरो एक. शेवटचा एक श्वास राहिलेला असताना काय काय परिस्थिती होती विचार करा. आपल्या सगळ्यांचा शेवटी एक श्वास राहणार आहे, त्यावेळेला होणारी उपरीती काय असेल. गमावत गमावत गमा दियो जब रयो हिरो एक, आयो हिरा रे पारखी यम आला, आयो हिरा रे पारखी तब रोयो माथो टेक, एड़ा मैं की कराया घनो गमाया. सास सास पर नाम ले वृथा सास न खोए, ना जाने इस सास का आवन होवे न हो. काय खात्री आहे सांगा पुढच्या श्वासाची. काक तालव्य नायाने अनेक जन्मांच्या पुण्याने नरदेह स्तवन वाचा. समर्थांच्या दासबोधामध्ये नरदेहाचं काय स्तवन केलेलं आहे. किती मुश्किलीने मिळालेला हा देह, ज्याचे बहुतेंश वर्ष मी अशीच घालवून टाकलेली आहेत, आणि आता माझ्या उद्याच्या श्वासाची खात्री नसताना सुद्धा अजून मी भक्तीला सुरुवात केलेली नाही. याच्यासारखा दैव दुर्विलास असू शकत नाही. नारदस्तु तद अर्पित अखिल आचरत विस्मरणे परम व्याकुलता रती, असं नारदांची व्याख्या आहे भक्तीची. सर्व कर्म ईश्वर अर्पित अवस्था, आणि ईश्वर विस्मरण झालं तर दुरावस्था, परम व्याकुलता. आपण सर्वांनी चैतन्य महाप्रभूंचं नाव ऐकलं असेल. त्यांना गौरांग असं म्हणतात. गौडीय वैष्णव संप्रदायाचे जनक आहेत ते. हरे कृष्ण 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 हरे हरे आपण सगळे म्हणतो, पण कोणी दिला हा मंत्र? चैतन्य महाप्रभूंनी दिला, गौरांगाने दिला हा मंत्र. काय केलं आयुष्यभर? बंगालमध्ये नादिया नावाच्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म होता, ज्या ठिकाणी ते राहायला होते. अगदी लहानपणापासून गौरांग सगळ्यांच्या घरी पहाटे पहाटे जायचे आणि त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आलेल्या माणसाला नमस्काराने म्हणायचे, हरी बोल, हरे कृष्ण 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 हरे हरे, असं प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगत. काही लोक त्यांना शिव्या देत, काही लोक त्यांचं कौतुक करत, पण कशाचीही पर्वा न करता सगळ्यांना हरिमार्गाला करता 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 अख्खा बंगाल आणि हळूहळू हळू बंगाल बरोबर अख्खा भारत वर्ष हरिहरी बोलायला लागला. असे हे चैतन्य महाप्रभू यांचे 6 शिष्य होते. त्यांना षड गोस्वामी असं म्हणतात. रूपा गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, गोपाल भट्ट गोस्वामी, जीवा गोस्वामी आणि रघुनाथ प्रसाद गोस्वामी, असे ते 6 गोस्वामी होते. यापैकी रूपा गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे भाऊ भाऊ होते. ज्येष्ठ बंधू रूपा गोस्वामी होते, कनिष्ठ बंधू सनातन गोस्वामी होते. दोघेही कृष्ण भक्त. सनातन गोस्वामींनी रूपा गोस्वामींना एक पत्र लिहिलं, कारण रूपा गोस्वामी वृंदावनामध्ये गेले होते आणि हे इकडे घरी होते. दोघेही हरिभक्तीत असल्यामुळे, दादा तुझी अवस्था कशी आहे, तू ठीक आहेस ना, असं पत्र जेव्हा सनातन गोस्वामींनी रूपा गोस्वामींना पाठवलं, तेव्हा रूपा गोस्वामींची अवस्था अशी होती की कृष्ण भक्तीत इतके रमून गेले होते की वाक्य लिहायला जमेना. फक्त 8 शब्द लिहिले, य री र ला ई रम अँड न य, एवढेच 8 शब्द लिहिले आणि पाठवून दिलं पत्र. मी 2 भक्तांमध्ये, रत असणाऱ्या भक्तांचं कसं संभाषण करतोय, तुकाराम महाराज कसे बोलत असतील विठ्ठलाबरोबर, यातून आपल्याला कळू शकेल. सनातन गोस्वामी विचारतायत, दादा रूपा गोस्वामींना पत्र पाठवलंय श्रीपाद, दादा कसा आहेस? उत्तर दिलंय, य री र ला ई रम न य, फक्त 8 शब्द. पोचल्या लक्षात आलं की कसे आहेत हेही सांगितलेलं आहे आणि मला आदेश किंवा नियम सुद्धा दिलेला आहे दादांनी. म्हणून बाकीच्यांनी विचारलं सनातन गोस्वामींना, तुम्हाला हे कळालं कसं काय पत्र? म्हणाले कळालं ना,
या हृदयाला त्या हृदयाचं कळायचं असेल तर ही भाषाच वेगळी आहे, ही भक्तीची भाषा आहे. म्हणाले दादांनी असं लिहिलंय, यदुपते क्वागता मथुरापुरी. जेव्हा कृष्ण निघून गेला तेव्हा मथुरेचं काय झालं? रघुपते क्वागता उत्तरा कोशला. जेव्हा राम निघून गेले वनवासाला तेव्हा अयोध्येची काय अवस्था झाली? तशी अवस्था माझ्या दादांची झालेली आहे, कारण कृष्ण अजून भेटायचा आहे. इति विचिंतय करू मन सुस्थिरम इरम. तो 5वा आणि 6वा शब्द होता. असा विचार करून नेहमी मनाला स्थिर कर. नय न इदम सत्यम जगदिदम. या जगामध्ये कोणतीही गोष्ट सत्य नाही कृष्णाशिवाय. पूर्ण निरोप पोचला. रूपा गोस्वामींचा निरोप सनातन गोस्वामींना पोचला. 2 भक्त एकामेकाशी या असे बोलत असत. हृदयातली तळमळ जर अशी कळू शकते 2 जिवंत माणसांना, तर आपल्या हृदयातली तळमळ परमेश्वराला सर्वज्ञाला कळणार नाही असं होईल का? म्हणून जर भक्ती जागृत झालेली असेल, जागृत भक्ती जर असेल, तर निश्चित आपली कहाणी परमेश्वरापर्यंत पोहोचायला काहीच अवघड नाहीये. भक्तीच्या साधनांमध्ये जर विचार करायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं भक्तीचं साधन कोणतं आहे? भक्तीला खरं म्हणजे काही साधनच लागत नाही. तयारी लागते पण साधन लागत नाही. तो कबीर महाराज फार सुंदर सांगतात, भजो रे भैया राम गोविंद हरी, साधन कछु नाही, साधन कछु नाही, लागत न जप तप, खर्चत ना गठरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. फक्त काय लागते तयारी? तत्तू विषय त्यागात संग त्यागात. जर सगळंच्या सगळं माझ्या आयुष्याचं ध्येय विठ्ठल किंवा नारायण असेल, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये माझं मन गेलेलं आहे तिथून मला माझं मन हे काढून घ्यावंच लागेल. चिन्मयानंद स्वामी म्हणतात, अनलेस यू डिटॅच हाऊ कॅन यू अटॅच. जोपर्यंत आपण आपल्या विषयांवरचं लक्ष बाजूला काढून तेच लक्ष परमेश्वरावर केंद्रित करत नाही, जितके विषय कमी तितकी भक्ती जास्त. जितका या जगावर बरोबरचं नातं कमी तितकं परमेश्वरावर. आणि नातं म्हणजे काय? घरामध्ये गोळा केलेल्या वस्तू तर सोडूनच द्या, या विश्वाचे बाकीचे संबंध सोडूनच द्या. हो का पुत्र पत्नी बंधू त्याचा तोडावा संबंधू. तुकाराम महाराज सांगून गेले, हो का पुत्र पत्नी बंधू, राहिलं काय? आणि असं जर वाटत असेल की तुकाराम महाराज जरा जास्तच सांगतायत, आचार्य काय सांगतायत, का ते कांता कस्ते पुत्रा संसारोयम अतीव विचित्रा, कस्तम कह कुत आयात मनसी चिंतय तदीह भ्रातः, भज गोविंदम भज गोविंदम. मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. चार गजी चादर मंगाई चढ़ा काष्ठ की घोड़ी, फूक दिया चारों कोने अगन लगाई, फूक दिया जैसे होरी. हाड जले जैसे लकड़ी, केश जले जैसे घासा. गवतासारखे केस जळून जातात. हाड जले जैसे लकड़ी, केश जले जैसे घासा, सोने जैसी काया जल गई, कोई न आया पासा. मन फुला फुला फिरे जगत में कैसा नाता रे. कबीराने तेच सांगितलं. विषय त्याग आणि संगत त्याग, सगळं सोडायचंय. आणि कोणासाठी सोडायचंय? विठ्ठल. माझा विठ्ठल मौल्यवान आहे, अमूल्य आहे. अमूल्य म्हणजे त्याच्या पुढे या पंचमहाभूताची काही किंमत नाहीये. ही राख आहे. म्हणून मुठभर उचलून भगवान शिव सगळीकडे अंगाला लावून घेतात. मसाने में खेले दिगंबर होली. स्मशानात दिगंबर होली खेळतो का? हे सगळं स्मशानवत आहे त्याला. असं जर असेल तर विषय त्याग ही पहिली तयारी किंवा पहिली अट आहे भक्तीची. दाम आणि राम दोन्ही एकत्र जमत नाही. आणि तसं करू नका असं कबीराने सांगितलंय. राम नाम कड़वा लागे मीठा लागे दाम, दुविधा में दोनों गए माया मिली ना राम. इकडं पण नाही तिकडं पण नाही अशी अवस्था होईल. म्हणून दाम सोडावाच लागेल, मग राम येईल.
आणि दाम सोडावा लागेल म्हणजे सगळं दान करायचं नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन जोडायचंय, कर्तव्यापोटी असणारं धन जोडायचं, पण त्याचा आपला काहीही संबंध नाही. उपभोग्य वस्तूंचा अनिवार्यता असल्यास त्याचं आजूबाजूस असणं याची अडचण भक्ताला होत नाही. विषय त्यागासाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो. अमीर खुसरो खूप मोठे सुफी संत होते. अमीर खुसरो आणि सरदार सुद्धा होते. निजामुद्दीन अवली यांचे शिष्य होते. सुफी संतांमध्ये आपल्याकडे जशी परंपरा, प्रथा किंवा फड असतात, वारकरी संप्रदाय असतात, तसे त्यांचे संप्रदाय, त्यातल्या चिस्ती या संप्रदायाचे ते होते. चिस्ती या संप्रदाय म्हणजे ज्याची मोइनुद्दीन चिस्ती, ख्वाजा बख्तियार खाकी, ज्याच्यासाठी कुतुब मिनार बांधला गेला, कुतुबुद्दीन बख्तियार खाकी, त्यांचे शिष्य बाबा फखरुद्दीन गंजेई शाकार, त्यांचे शिष्य निजामुद्दीन अवलिया, त्यांचे शिष्य अमीर खुसरो. हे अमीर खुसरो जेव्हा एकदा बंगालच्या स्वारीवरून परत येत होते तेव्हा खूप तिकडून नजराणा अमुक तमुक सगळे घेऊन येत होते. आणि ते जेव्हा दिल्लीला पोहोचले, राजधानीमध्ये बंगालवरून पोहोचले, त्याच्या जरा अगोदर 1-2 दिवस निजामुद्दीन अवलियांच्या त्या गरीब झोपडीमध्ये एक चोर शिरला चोरी करण्याच्या निमित्ताने. आणि सुफी संतांची पहिली अट अशी असते की ते स्वतःसाठी काही ठेवत नाहीत. निजामुद्दीन अवलियांच्या अंगावर असणारे कपडे 10-10 वर्ष तेच असायचे, फाटले तरी तेच घालायचे. त्याला फकीरी म्हणतात. मन लागो यार फकीरी में, हात में तुंबा बगल में सोटा, चारो दिशा जागिरी में. ते नेहमी स्मशानातच राहतात सुफी. त्यांच्या खनकमध्ये हा चोर शिरला आणि द्यायला काही नसल्यामुळे तो शेवटी वैतागून तेव्हा स्वतः निजामुद्दीन अवलिया उठले आणि म्हणाले, अरे बाबा काय शोधतोयस, तू म्हणाला चोरी करायला आलोय, तुमच्याकडे काय नाही, मलाच तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतंय. आम्ही सुडके सुडके, तुकारामांनी म्हटले, आमच्याकडे चोराला सुद्धा यायला लाज वाटते. तेव्हा त्यांनी असं सांगितलंय, बघ माझ्याकडे देण्यासारखं काय नाही, माझं एक तुटकं चप्पल आहे मी जे घालतोय ते तू घेऊन जा, कुठेतरी कामाला येईल. तर तो म्हणाला, तुम्ही काय माझी चेष्टा करता काय, हे तुटकं चप्पल मी घालत नाही तर दुसरं कोण घालणार आहे. म्हणाले, काय मला अल्लाह की मर्जी आहे, ले जाओ, कुछ भी हो सकता है. शेवटी आता काय करायचं, एवढ्या मोठ्या संताला नाही कसं म्हणायचं, म्हणून त्यांनी ते आपल्या झोळीत टाकलं आणि तो तिथून निघाला. आता गावाच्या विशीच्या बाहेर जायचं आणि ते टाकून द्यायचं असं ठरवलं होतं. ते त्या ह्याच्यात राहून गेलं. तो इकडून असा दिल्लीतून बाहेर चालला होता आणि तिकडून अमीर खुसरो आपली स्वारी घेऊन आले. घोडे, हाती, सगळे ते जड जवाहर त्याच्यावर लादलेले होते. तिथे आल्याबरोबर सच्चा शिष्य असल्यामुळे ही भक्ताची लक्षणं आहेत. त्यांना ताबडतोब जाणवलं की आपल्या गुरुची कोणती तरी वस्तू इथून जातीये. त्यांनी ताबडतोब काफिला थांबवला आणि सगळीकडे तपास करायला सांगितलं की कोण नवी माणूस आलाय का बघा. झालं, त्यांना सापडला तो चोर, त्याला घेऊन आले. त्याला विचारलं, तू काय घेऊन चाललायस. म्हणलं, साहेब काहीच नाही माझ्याकडे, मी काहीच केलेलं नाही. तू चोरी केलीस. म्हटलं, उडून बघा, काहीच नाहीये. त्याला वाटलं काय आहे, माझ्याकडे ते फाटकं चप्पल, त्याला कोण चोरीचं म्हणेल. म्हणून त्यांनी उघडून दाखवल्याबरोबर त्यांनी विचारलं, हे कुठून आणलं म्हणून. कारण ते म्हणाले, पर्शियन मध्ये अमीर खुसरोचं फार सुंदर वाक्य आहे, बू ए शेख मी आयद, माझ्या गुरुचा मला वास येतोय. ते चप्पल बघितल्याबरोबर त्यांनी ते डोक्यावर ठेवलं. एवढा मोठा सरदार अमीर खुसरो, त्यांनी ते डोक्यावर ठेवलं आणि त्याला सांगितलं, तुला काय पाहिजे सांग. तर तो म्हणाला, महाराज तुम्ही काय द्याल ते द्या. तो म्हणाला, आता जेवढं बंगालमधनं लुटून आणलेलं जे काय मला मिळालेलं सगळं आहे बक्षीस, ते सगळं तुला. कैक घोड्यावर लादलेले दागिन्यापासून सगळे जे काही दिनार मोहरा होत्या त्या सगळ्या त्याला देऊन टाकल्या. आणि तिथून सरळ ते डोक्यावर चप्पल ठेवून अमीर खुसरो खनकमध्ये निजामुद्दीनला भेटायला आले आणि म्हणाले, शेख गुरु, मी तुमच्या दर्शनाला आलोय पण आज काहीतरी भेट घेऊन आलोय. म्हणून निजामुद्दीन अवलिया बाहेर आले. तर काय भेट आहे म्हटल्यानंतर म्हणाले, हे बघा मी तुमचं चप्पल परत आणलंय. आणि मग सगळी हकीकत वर्णन केली की मी माझं सगळं जे काय आणलं होतं ते आणलेलं त्यांना दिलं आणि त्याच्यासाठी मी हे चप्पल घेतलं. त्यावर निजामुद्दीन अवलिया एवढंच म्हणाले, अर्जान खरीद, फार स्वस्तात मिळालं तुला. याला भक्ती म्हणतात, याला विषय त्याग म्हणतात. असा विषय त्याग झाला कशासाठी, गुरुच्या फाटक्या चप्पलसाठी. म्हणून परमेश्वराच्या चरणासाठी आतली ज्योत जरी मानवली तरी सुद्धा धन्य मानतात. असं भक्तीचं स्वरूप आहे, अशी भक्तीची गाथा आहे. आणि म्हणून आणखीन काही आपल्याला भक्तीची साधनं पाहिजे आहेत. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला भक्तीची साधनं अजूनही पाहिजे आहेत. आणि भक्तीची साधनं पाहून झाल्यानंतर
गीतेमधला भक्तीचा विचार पाहून झाल्यानंतर आपण नवविधा भक्तीला हात घालणार आहोत. काही श्रोत्यांना असं वाटेल की नमनाला घडाभर तेल चाललंय. पूर्वीच्या काळी नमनाला घडाभर तेल हे सुद्धा आजकाल कळत नाही म्हणजे काय. पूर्वीच्या काळी जेव्हा हंड्या झुंबरं असायची त्यावेळेला जे काही दिवे होते त्या दिव्यांमध्ये तेल घालायला लागायचं आणि ते तेल संपू नये म्हणून सारखे घडे असायचे तेलांचे, ते घालत राहायचं. म्हणजे रात्रभर जी भुवांची कथा होणार आहे हरिकथा ती चालू राहावी म्हणून. त्या कथेतलं नमन जर जास्त लांबलं तर तेल सुद्धा तेवढंच लागायचं. म्हणून नमनाला घडीभर तेल असं म्हणतात. असं वाटण्याची शक्यता आहे, पण ही सगळी तयारी आहे. भक्ती समजावून घेणं इतकं सोपं नाहीये. म्हणून आपल्या मनात नेहमी शंका येते, अरे राम राम एवढं म्हटल्याने कसा राम दिसेल, कसा दिसेल हे ऐकून हे समजून घ्यायचं असेल, त्याचं आकलन व्हायचं असेल तर ही भक्तीची जी मूळ संकल्पना आहे, त्याची जी काही मूळ प्रमेय आहेत ती व्यवस्थित समजली पाहिजेत. म्हणून थोडस आपण काय म्हणतो तसं हळूहळू हळूहळू चाललोय खरं, पण हे हळूहळू जाण्याचं कारणच इतकं आहे की आपल्याला फक्त तिथपर्यंत पोहोचायचंय म्हणून, दुसरं कोणतंही कारण नाही. आणि हे सगळं जर त्या पद्धतीने आपण अभ्यासलं तर त्याचा आपल्यावर एक परिणाम होणार आहे. तो असा की आपल्याला भक्ती परिपक्व समजेल. आणि ज्याला साध्य साधन याची पूर्ण कल्पना आलेली आहे त्याला कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना एक प्रकारचा आत्मविश्वास येईल. तो आत्मविश्वास आपल्याला सद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ नाथ, शंकर महाराज या सगळ्यांच्या कृपेने यावा. म्हणूनच कदाचित हे आपण एकामेकाशी करत असलेला संवाद जो आहे त्याचा हेतू माझ्या कल्पनेप्रमाणेच तो असावा असं मला वाटतं. इथे आपण आजचं श्रवण थांबवूया आणि काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नातून सुद्धा चांगलं उद्बोधन होऊ शकतं हे आपल्याला कळेल असे छान प्रश्न आलेले आहेत. प्रश्न असावेत, प्रश्नाने संवाद होतो, संवादाने ज्ञान होतं. आपले सगळे ग्रंथ संवादात्मक आहेत. महाभारतापासून भगवद्गीतेपासून उपनिषदांपर्यंत सगळं संवादात्मक आहे. संवाद म्हणजे समोरून येणारा प्रतिसाद. म्हणून जास्तीत जास्त प्रश्न यावेत अशी अपेक्षा आहे. पहिला प्रश्न असा की भक्तीच्या उदरी प्रसवे ज्ञान म्हणजे नक्की काय आणि कसे. आता गंमत पहा, ज्ञान आणि भक्तीची तुलना चालली होती, कोणतं श्रेष्ठ. आणि इथं तर म्हटलंय भक्तीच्या उदरी प्रसवे ज्ञान. याचा अर्थच असा आहे की भक्ती जेव्हा गौणी भक्ती हळूहळू परिपक्व होत जेव्हा पराभक्तीचा स्वरूप घेते तेव्हा पराभक्तीमध्ये भक्ताचा अहंकार संपून जातो. भक्ताला मी भक्ती करत आहे ही कल्पना सुद्धा त्याची निघून जाते. त्यामुळे आराध्य दैवत उरत नाही, भक्त उरत नाही, उरते ती फक्त भक्ती. अब लफ्जो बया सब खत्म हुए, अब लफ्जो बया का काम नहीं, इश्क है खुद पैगाम अपना और इश्क का कुछ काम नहीं. मी आता जे बोललो तेच हे सोपी संतांनी सांगितलेलं या वचनामध्ये. राम हमारा हमें जपे रे हम पायो विश्राम. आता मला कळत सुद्धा नाही की मी हे करतोय. म्हणून अहंकार विलय म्हणजेच भेदनाश, म्हणजेच अभेद रूप दर्शन, म्हणजेच सायुज्यता. ज्ञानी याच ठिकाणी पोचतो, ज्ञानी व्यतिरेकानी पोचतो, भक्त अन्वयानी पोचतो. म्हणून भक्तीच्या उदरी प्रसवे ज्ञान. अर्जुना तो भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू, तो वल्लभू मी कांतू ऐसा पडिये. ज्ञानदेवांनी स्पष्ट निर्णय देऊन टाकलेला आहे. तो भक्तू, तोची योगी, तोची मुक्तू. सगळेच तिथं पोचतात. एक इकडून तिकडे, एक तिकडून इकडे, शेवटी पोचायचं गंतव्यस्थान तेच. दुसरा प्रश्न परत आहारावर आलेला आहे. शुद्ध आहाराचे महत्व किती आणि का. शुद्ध आहाराचे महत्व भक्तीमध्ये खूप आहे, जास्त आहे. हे मी बोलत नाहीये, स्वामी विवेकानंद सांगतात. विवेकानंदांसारखा परखड माणूस भक्तिशास्त्रामध्ये, खास करून भक्तियोगामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. बाकीच्या योगांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहेच, नाही असं नाही, पण भक्तियोगामध्ये त्यांनी रामानुजाचार्यांना महत्व देत असं म्हटलेलं आहे की अगदी आचार्यांचं म्हणणं बरोबर आहे. या आहाराबद्दल, आहार शुद्ध स्मृती छांदोग्य उपनिषदातल्या वचनाबद्दल शंकराचार्यांनी मात्र वेगळं भाष्य केलेलं आहे. त्यांनी आव्रूयती इति आहार,
ज्याचं भक्षण केलं जातं तो आहार, पण त्याने ती आहाराची व्याख्या आणि व्याप्ती एवढी वाढवलेली आहे की आहार म्हणजे जेवण न ठेवता विचार कानावर पडणारे, म्हणजे इंद्रियांनी जे जे विषय घेतले जातात त्या सगळ्यांना आहार म्हटलेला आहे त्यांनी. तो शुद्ध ठेवावा असं आचार्यांनी ते थोडंसं विस्तृत वर्णन केलेलं आहे. पण विवेकानंदांनी थोडासा जास्त भर रामानुजाचार्यांच्यावर दिलेला आहे. ते म्हणतात अगदी आचार्य, दोन्ही आचार्य तेच सांगतायत, मन ही वस्तू नाहीये, मन ही चित्तभूमी आहे. त्या चित्तभूमीच्या पृष्ठभागावर विचारांचे उठणारे तरंग अन्नाने प्रभावित होतात. प्राशन केलेल्या अन्नाचा स्थूल आणि सूक्ष्म शरीरावर परिणाम होतो. त्याचं कारण असं आहे, मन जे आहे, चित्त जे आहे ते पंचमहाभूतात्मक आहे, अन्न पंचमहाभूतात्मक आहे. दोन पंचमहाभूतात्मक गोष्टी असल्यामुळे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला विरोध किंवा अवरोध किंवा निरोध काही करू शकते. विचाराने अन्न भारले जाते, विचाराने अन्न सुद्धा भारलं जातं, कारण एक पंचमहाभूत जेवण बनवणारा दुसरं पंचमहाभूत म्हणजे अन्न बनवत असतो. आणि म्हणून असं म्हणतात, आईच्या हाताला चव नसते, आईचे विचार प्रेम त्या अन्नाबरोबर प्राशन केलं जातं. भावनेला महत्व आहे. म्हणून प्रसाद घेतो आपण, देवाच्या प्रसादामध्ये एक प्रसन्नता असते, त्याला प्रसाद असंच नाव आहे. प्रकर्षेन सिदती इति प्रसाद, असं त्याला नावच प्रसाद दिलेलं आहे. आणि मग तो कसाही असो, कालभैरवाला मध्य प्रदेशमध्ये कालभैरवाची प्रसाद म्हणजे दारू आहे, तसं निषिद्ध असणारं अन्न सुद्धा तिथे गेल्यानंतर ते पवित्र होतं. त्याचं कारणच असं आहे की विचाराने अन्न भारले जाते. सगळं पंचमहाभूतात्मक आहे, सगळं व्हायब्रेशनच्या स्वरूपात, कंपनांच्या स्वरूपात आहे. उपनिषद जर पाहिलं तर तद एजती तद न एजती, ईशावास्य उपनिषदामध्ये वर्णनच केलेलं आहे त्याचं की ते कंपणार आहे, कंपन. मग सगळं कंपनमय असेल तर ज्याला आपण अलीकडच्या मॉडर्न लँग्वेजमध्ये पॉझिटिव्ह व्हाईब किंवा व्हायब्रेशन म्हणतो, हा प्रकार अन्नप्राशनामध्ये सुद्धा आहे. म्हणूनच तर अन्नाला इतकं महत्व दिले. 15वा अध्याय पूर्ण अन्नप्राशनासाठी म्हटला जातो. अन्नप्राशनाच्या अगोदर वैश्वानर पूजा अशा पद्धतीने त्याला यज्ञापर्यंत घेऊन गेलेले आहेत. इष्टी म्हणतात त्याला, यज्ञ येतो. म्हणून हा एक त्यातला हे झाला, बघण्याचा विचार झाला. दुसरा विचार असा आहे, गुणप्रभावाकडे जर तुम्ही पाहिलं तर सगळं त्रिगुणात्मक आहे इतकं तर आपण मानतो. सर्वात जास्त सत्वांश असणारी वस्तू शरीरातली म्हणजे मन किंवा चित्त किंवा बुद्धी. बुद्धी सत्वांशाने युक्त आहे. मग सत्वांशाचा परिपोष व्हायचा असेल तर त्याला सत्वांशानीच जडलं घडलं पाहिजे. तमोगुण प्राशन करून सत्वांश वाढेल अशी अपेक्षा कशी करता येईल? म्हणून सात्विक अन्न खाल्ल्यानंतर सत्वांश वाढल्यामुळे बुद्धीच्या तीव्रतेला, प्रगल्भतेला धार येते. बुद्धी प्रगल्भ झाली की विचार प्रगल्भ होतात, विचार प्रगल्भ झाली की शास्त्र समजतं, शास्त्र समजले की विचार परिपक्व होतात, भक्तीला सहाय्य मिळतं. गुरुदेव रानडेंच्या अन्नप्राशनाबद्दल जरी कधी मिळालं तर वाचून पहा. डोळ्यांनी अन्नप्राशन करता येतं याचं ते उदाहरण आहे. रामकृष्ण परमहंसांच्या आत्मचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रामकृष्ण परमहंसांनी ब्रह्मानंद महाराजांना, एका ठिकाणी ते राहिले होते, त्या रात्रभर ते जागे होते, ब्रह्मानंद महाराज झोपले होते. सकाळी उठल्यावर त्यांनी सांगितलं, अरे मी रात्रभर जागा होतो कारण त्या कोपऱ्यामध्ये 2 पिशाच्चे बसलेली आहेत. ब्रह्मानंद महाराजांनी विचारलं, महाराज ते काय करत होते? ते म्हणाले, अरे पलीकडे जिथं आपण राहिलो त्याच्या पलीकडे ब्रिटिश सोल्जर्स जे आहेत ना, ते तिथं मांसाहार करून हाडं टाकतात. त्या हाडाच्या प्राशनासाठी हे लोक इथं बसलेले आहेत, कारण त्यांना केवळ डोळ्यातून, नजरेतून अन्न प्राशन करता येतं. आपण समजतो तितकं अन्न आणि अन्नप्राशन आणि अन्नापासून होणारं सत्व किंवा ज्याला ओजस असं म्हणतात, ही ओजस अशी संकल्पना हा अभ्यासाचा विषय आहे. तिसरा प्रश्न असा आहे, तू फक्त नाम घे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात आणि बाकी रामावर सोड असं म्हणतात. मग हे सगळा अभ्यास भक्तीचा आपला कशासाठी चाललाय? अगदी म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे, स्तुत्य प्रश्न आहे. उत्तर असं आहे, नाम का घ्यावे आणि कसे घ्यावे हे कळण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. कसं होतंय, मी स्वतः सर्जन होतो.
दिल्लीला काम करत असताना एका माणसाला एका ठिकाणी पू झाला होता, पस झाला होता. तो काढण्यासाठी माझ्याकडे आल्यानंतर मी तो काढला, सगळं झालं, त्याचं बिलिंग केलं. ते बिल त्यावेळेला 700 रुपये म्हणजे बऱ्यापैकी जास्त आलं. त्या हॉस्पिटलला मी काम करत होतो, त्यांनी बिल केलं. तो मला विचारायला आला, हरियाणा मधला जाट माणूस होता. तो म्हणाला, डॉक्टर साहब ये क्या किया आपने, आपने तो खाली एक सुई लगाई और एक छुरी मारी और 700 रुपया ले रहे. गमतीने मी त्याला त्यावेळेला असं सांगितलं की ती जी सुरी मारली ना त्याचा 1 रुपयाचा आहे, कुठं मारायची याची 699 रुपये घेतलेले आहेत. तसं राम नाम घ्यायचं म्हणजे काय, राम झालं नाम, हा 1 रुपया कसं घ्यायचं म्हणजे त्याच्यावर परिणाम येईल, हे 699 रुपयाचे जे काम आहे त्याच्यासाठी हा शास्त्राचा अभ्यास. म्हणून नाम घेण्यापूर्वी सुद्धा, कारण साधन घेण्याच्या, हातात घेण्याच्या अगोदर साध्य आणि साधन याबद्दल अत्यंत स्पष्टता मनामध्ये हवी, अन्यथा ती साधना या रूपाला पोचत नाही. चौथा प्रश्न आहे, व्रात्य ब्रह्मनिष्ठ याच्याबद्दल अधिक माहिती कुठे मिळेल. व्रात्य ब्रह्मनिष्ठ यासाठी अधिक माहिती असं एखाद्या याच्यामध्ये आपल्याला पाहता येणार नाही. माझ्या कल्पनेमध्ये ग्रंथ असा एक स्पेसिफिक ग्रंथ नाही सांगता येणार, पण विवेक चूडामणीमध्ये याच्याबद्दल उल्लेख आणि चर्चा दोन्ही झालेली आहे. विवेक चूडामणीमध्ये ज्या पद्धतीने आचार्यांनी विवेक चूडामणी हे फार फार उच्च दर्जाचा ग्रंथ आहे, यामध्ये एक विषयाची धाटणी केलेली आहे आणि ती पुढं नेत मग शेवटी जीवनमुक्त जो आहे त्या जीवनमुक्ताची वैशिष्ट्ये सांगायला सुरुवात केल्यामुळं अत्यंत सुसूत्र पद्धतीने आपल्याला जितकी काही माहिती व्रात्य ब्रह्मनिष्ठाबद्दल लागते तितकी आपल्याला त्याच्यात मिळून जाते. शेवटचा प्रश्न असा आहे, भक्तीने आराध्याबाबत प्रेम उत्पन्न होते तसे ज्ञानाने होते का. 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ज्ञानी माणूस हा प्रेम रसोत्पन्न न होता सुद्धा, कारण व्यतिरेकाने पुढे गेलेला साधक आहे तो, प्रेम रस उत्पन्न न होता सुद्धा तो निर्गुणाला पोहोचू शकतो. आणि ज्ञानी झाल्यानंतर परत भक्तीचा उदय होतो, त्याला ज्ञानोत्तर भक्ती असे म्हणतात, ते येऊ शकतं. आता हे असं कसं होतं, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु तोतापुरी महाराज, त्याला न्यांगता असं म्हणायचे. रामकृष्ण न्यांगता म्हणजे ते नग्न होते म्हणून नागडा असं म्हणायचे. हे तोतापुरी महाराज 40 वर्ष निर्गुणाची आराधना ज्ञान मार्गाने करत होते आणि ते करून त्यांनी निर्विकल्प समाधी सिद्ध केलेली होती. इतकी सिद्ध केलेली होती की ते रस्त्यातून जरी चालले तर ते म्हणायचे, मला काहीही दिसत नाही, ब्रह्म दिसतं. ब्रह्मानुभूतीशिवाय त्यांना काहीही अनुभूती आलेली नव्हती. त्यामुळे ते कोणत्याही मंदिरात जायचे नाही. आणि जेव्हा रामकृष्ण परमहंसांच्याकडे आले तेव्हा तर ते त्यांच्या तिथं राहत असून सुद्धा काली मंदिरात गेलेले नव्हते. इतकंच नव्हे, रामकृष्ण परमहंसांना म्हणाले, अरे तू चांगल्या तयारीचा दिसतोस. आता ज्ञानी होते त्यामुळे त्यांना कळालं. ते म्हणाले, तुला मी निर्विकल्प समाधी शिकवतो. गंमत पहा, एका ज्ञानाची आणि भक्ताची भेट चालली होती. रामकृष्ण परमहंस म्हणाले, असं का, मला तुम्ही शिकवणार आहात का, मी आईला विचारून येतो. या तोतापुरी महाराजांना वाटलं की यांची आई अजून जिवंत आहे, बहुतेक आईची परवानगी घेतात, जीव देत, हरकत नाही. त्यांना माहितीच नव्हतं की हे कालीमातेला जाऊन विचारतात. रामकृष्ण परमहंस कालीमातेकडे गेले, म्हणाले, आई तू माणूस आलाय, तो मला असं असं करतो, म्हणजे मी करू का. अगदी असं नातं होतं बरं का, आपण जसं बोललो मी आता असं महाराज बोलायचे आणि कालीमाता त्यांच्याशी बोलायची, फक्त त्यांनाच ऐकू यायचं. ते म्हणाले कर कर म्हटल्यानंतर आल्यानंतर त्यांनी ध्यान लावायला सांगितलं. त्यांना ध्यान लावायला सुरुवात केली. रामकृष्ण परमहंस ध्यानच लागेना, दरवेळेला कालीमाताच समोर यायला लागली. बघा सगुण भक्ती आणि निर्गुणाचं कसं असतं आता सगळं कळेल आपल्याला. सारखी कालीमाता यायला लागली. तोतापुरी महाराज चिडली आणि म्हणाले, अरे काय चाललंय तुझं, तुला फक्त एकाग्र कर म्हटलं ना चित्र इथे भ्रूमध्यामध्ये. ते म्हणाले, महाराज होत नाहीये, सारखी कालीमाता मध्ये येते, सारखी आईमध्ये येते. तोतापुरी महाराजांना वाटलं ह्यांना आईची आठवण यायला लागली, म्हणून शेवटी तिथं पडलेल्या काचीचा तुकडा घेतला आणि इथेच दाबला भ्रूमध्यावर आणि म्हणाले, आता इथं केंद्रित कर. ताबडतोब त्यांनी केंद्रित केलं आणि केंद्रित केल्या केल्या त्यांना निर्विकल्प समाधी झाली. त्या समाधी अवस्थेमध्ये जवळजवळ 1.5 दिवस होते. समाधी अवस्थेतून बाहेर आल्यानंतर तोतापुरी महाराजांनी म्हटले की अरे मी 40 वर्षाची साधना करत होतो, तुला एका रात्रीत जमलं कसं काय. रामकृष्ण परमहंस परत म्हणाले, मला नाही माहित, आईला माहित असेल. आणि हे तोतापुरी महाराज याच्यानंतर सुद्धा रामकृष्ण परमहंसांची हेटाळणी करायचे. ते म्हणायचे, तुझं ते टाळ्या वाजून आणि भाकऱ्या भाजून झालं काय कालीमातेच्या समोर, असं विचारायचे. मंदिरात जायचे नाही.
अशा या आपल्या गुरुला एक दिवस रामकृष्ण परमहंसांनी भक्तीचं महत्व सांगितलं, आणि जेव्हा भक्तीसाठी या ज्ञानी माणसांनी प्रयत्न केला तेव्हा घळा डोळ्यातून पाणी व्हायला लागलं तोतापुरी महाराजांच्या, आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आश्रम सोडून निघून गेले. कारण प्रेमरसाची अनुभूती त्यांनी ज्ञानानंतर आपल्या शिष्याला गुरु करून करून घेतली. या कथेतून आपल्याला फार महत्वाचा धडा असा मिळतो की प्रेमरसाने सुरुवात करून प्रेमरसामध्ये डुंबून प्रेमापर्यंत पोहोचणारा भक्ती मार्ग आहे. ज्ञान मार्गामध्ये प्रेमरसाची निष्पत्ती केव्हा आणि कुठे होईल हे सांगणं अवघड आहे. ज्ञानदेव नाथपंथी होते, पण भक्ती रोमारोमात रुजलेली होती. विवेकानंदांच्या बद्दल असं म्हणतात, रामकृष्ण हे प्रेमरसात बुडलेले असायचे, ज्ञानाची गोष्ट फार कमी करायची असं लोकांना वाटायचं. म्हणून स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही ज्ञानवंत आहात, तुम्ही भक्तीबद्दल कधी बोलत नाही. आणि रामकृष्ण परमहंस नेहमी भक्तीबद्दल आणि कालीमातेबद्दलच बोलायचे, त्यांनी ज्ञानाबद्दल कधी बोलले नाहीत. त्याला उत्तर फार छान दिले स्वामी विवेकानंदांनी. विवेकानंद म्हणाले, रामकृष्ण हे अंतर्गत ज्ञानी आणि बाह्यगत भक्त आहेत. मी बाह्यगत ज्ञानी आहे पण अंतर्गत भक्त आहे. तरी खोदून विचारलं, तुम्ही भक्तीवर का बोलत नाही? म्हणाले, एकदा बोललो होतो अमेरिकेमध्ये आणि ऐकायला आल्यातल्या बऱ्याच लोकांनी आपलं आयुष्य सोडून भक्तीला वाहून घेतलं. कारण जेव्हा स्वामी विवेकानंद भक्तीबद्दल बोलायला लागायचे तेव्हा श्रोतांमधल्या लोकांमध्ये आमूलाग्र बदल झाल्यामुळे बऱ्याच जणांनी आपलं आयुष्य सुद्धा सोडून दिलं होतं. तेव्हापासून त्यांनी आपली वाणी जास्तीत जास्त उपनिषदांच्या आणि ज्ञानकांडाकडे जास्त केंद्रित केली. त्यामुळे भक्तीने आराध्याबाबत प्रेम उत्पन्न होते, तसे ज्ञानाने होते का? होते. ज्ञानाला ज्ञानानंतर प्रेमाची अनुभूती येतेच, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. पण ज्ञान मार्गाच्या मार्गामध्ये सुद्धा भक्तीचा परिपोष केव्हा तरी होऊ शकतो. केव्हा कुठे कसा होईल हे त्या त्या ज्ञानावर आणि त्या त्या भक्तावर अवलंबून. हरि ओम. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. गुरुदेव दत्त. हरि ओम. डॉक्टर साहेब दंडवत स्वीकार करावा. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया आपला माईक अनम्यूट करून विचारू शकता. हॅलो. हरि ओम. हॅलो. दंडवत. नमस्कार डॉक्टर साहेब. हरि ओम. मी ना आपला प्रवचन शब्दशः लिहून घेत आहे, पण काही काही छोट्या छोट्या गोष्टी ना माझ्या सुटून जातात. तर कृपया ते विचारू का मी काय सुटलं आहे ते एक दोन गोष्टी? जी 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 जी. ते चप्पल डोक्यावर ठेवून तो कोणत्या सरदाराकडे गेलाय ते? अमीर खुसरो त्यांचं नाव. अमीर खुसरोंनी डोक्यावर चप्पल ठेवून आपल्या गुरूंची दिल्लीला कोणाकडे गेले? निजामुद्दीन अवलिया, जे आता निजामुद्दीन म्हणून स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या पलीकडे त्यांची मजार आहे. निजामुद्दीन हे खूप उच्च कोटीचे सुफी संत होते. अच्छा, सुफी संत ना ते? हो हो, सुफी संत होते. आणि ते किती घाईने लिहिलं तरी बरं मध्ये मध्ये थोडं सुटतच ते अगदी. जी जी. श्रद्धेची आपण व्याख्या सांगितली, ती थोडी एकदा पुन्हा प्लीज रिपीट कराल? जे पाहिले नाही, जे पाहिले नाही त्याच्या पाहण्यासाठी ते अस्तित्वात आहे अशी शक्यता गृहीत धरून ते
पाहण्याची अंतिम स्थिती येईपर्यंत तो विचार ठेवणे म्हणजे श्रद्धा. हॅलो. तरी हा हा. हॅलो. आणि हा ते 7 शब्द जे सांगितले की ज्यांनी ते 7च शब्द कुठले तरी सांगितले ना, म्हणजे रंग लंग असं काहीतरी हो. ते. तो श्लोक हा, असा आहे, यदुपते क्व गता मथुरापुरी. त्यातले पहिले शब्द य आणि शेवटचा शब्द री पहिल्या वाक्याचा. यदुपते हा. क्व गता मथुरापुरी. हा. दुसरा रघुपते क्व गता उत्तरा कोशला म्हणजे अयोध्या. य हा. री र ला इरम. 5वा आणि 6वा शब्द इरम. इति विचिंतय मन करू सुस्थिरम ही 3री ओळ आहे. आणि न य हा 7वा आणि 8वा शब्द आहे. न इदम जगदिदम सत्यम इति अवधारय असं तो 4थी ओळ आहे. हा रूपा गोस्वामींना सनातन गोस्वामींनी लिहिलेलं पत्र आहे. हा. धन्यवाद. क्षमा असावी डॉक्टर साहेब, मी जरा एक सूचना जी. केली तर चालेल का? जी. श्रोत्यांना सांगूया आपण की आपण हे जे रेकॉर्डिंग करत आहोत त्याची लिंक आपण आपल्यापाशी आहे. आपण याच चॅट ग्रुप वरती आता पोस्ट करूया, म्हणजे डॉक्टर साहेबांचे याच्या अगोदर झालेली प्रवचनं आणि पुढे होणारी प्रवचनं आपण पोस्ट करत राहू. तर आजच्या प्रवचनाची लिंक आपण नेक्स्ट प्रवचनाच्या वेळेला चॅट स्क्रीन वरती पोस्ट करू, म्हणजे सगळ्यांना जर का त्याच्यावरती पुढे अभ्यास करायचा असेल तर करता येईल. जयशंकर स्वामी समर्थ. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हॅलो. जयशंकर स्वामी समर्थ. जय शंकर. जय शंकर. डॉक्टर साहेब एक विनंती आहे. जी. डॉक्टर माझी एक विनंती आहे, ऐकताय का? जी जी. हा. अमिर खुसरो आणि माताराम गोस्वामी जी. हा विषय अभ्यासासाठी परत घेऊन त्यांची उजळणी जर कराल जी. तर सर्वांसाठी हेतू हा आणि सुंदर होईल. मला देखील ऐकायला जी. कानात प्राण आणून ते अमीर खुसरोची, निजामुद्दीन खुसरोचा सुफी संतांचा जो केला शिष्य मुरीद, जी जी जी. जे काय आहे वाक्य स्वामींच्या कृपेने जास्त वाचण्यात आलेलं आहे. जी. पण काही गूढ घटित अशा काही गोष्टी आहेत जी. ज्या कधी कधी, जसं तुम्ही तुकाराम महाराज उदाहरण दिलं, जी. नजरेला तेच दाखवलं असतं ते त्याच्या सद्गुरूच्या इच्छेला पसंत असतं. बरोबर जी. ना? जी जी जी. तर त्याच पद्धतीने काही गोष्टी अशा दाखवल्या गेल्यात तर त्याच्यावरती विस्तृत चर्चा करून किंवा तो किस्सा जर परत दोहराल किंवा जी. परत रिपीट कराल तर बहुतेक श्री स्वामींच्या आज्ञेने आपल्या कृपा वटवृक्षाच्या छायेखाली आम्हाला हा विषय समजण्यास अतिशय सुलभ व सोपा जाईल ही आपल्याकडे नम्र विनंती. हरिओम हरिओम. करूया आपण, करूया. महाराजांचा आदेश आहे, करू आपण. बिलकुल करू, बिलकुल करू. हा. आणि दुसरी गोष्ट, आमचं काही चुकत असेल तर क्षमा. हरिओम हरिओम हरिओम. क्षमा करणारे महाराज आपल्याला महाराज म्हणजे आपले वडील आहेत, महाराज म्हणजे आपला भाऊ आहे, महाराज म्हणजे आपलं सर्वस्व आहे. त्यामुळे ते क्षमा करतील याबद्दल प्रश्नच नाही. म्हणून तर त्यांनी सांगितलं म्हणून मी एवढ्या चुका करून बोलतोय. आपण जर असं म्हणाल तर आमच्यासारख्या पामराने काय म्हणावं? महाराज आहेत, महाराजांनी हे सगळे ऋणानुबंध आहेत. आपण सगळे एकत्र बसलेलो होतो म्हणून आपण आता पुन्हा एकत्र खादिले ते खावेसे वाटे. हे सगळी योजना आहे, महाराजांची योजना आहे. महाराज आहेत, 24 तास आपल्यावर नजर ठेवून आहेत. हरिओम हरिओम. धन्यवाद. हॅलो जी. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार.
मी पनवेलून प्रसाद आठवले बोलतोय. आपल्या जी. जीवनात आपल्याकडनं चुका होत असतात, ती चूक झालेली आपल्याला कळते, तर ती परत करायची नाही असा आपण निर्णय करतो, पण काही दिवसानंतर परत ती चूक होते. तर निर्णय पक्का कसा करावा? निर्णय पक्का करण्यासाठी ज्याचा उपयोग होतो त्या वस्तूला बुद्धी असं म्हणतात. तुका म्हणे हे निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ. तुकाराम महाराजांनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे. निश्चयाचे बळ, निश्चय करण्यासाठी बुद्धीला लागणारी जी धारणा आहे ती वाढवायची असेल तर जी चूक झाली त्याच्या आजूबाजूला असणारी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पहिल्यांदा आपण सोडली पाहिजे. ज्या परिस्थितीमुळे, साधे उदाहरण घेऊ आपण, रागवायचं नाही असं ठरवलं आणि हे सगळं ठरवल्यानंतर तो दिवस निघून जातो, त्याच्या दुसऱ्या दिवशी परत काहीतरी रागवायला होतं. आता याचं विश्लेषण किंवा विचार करायला लागल्यानंतर असं लक्षात येतं की हे सगळं होण्याचं कारण असं आहे की मी माझ्या राग येण्याच्या परिस्थितीचा तितका विचारच केलेला नाही. म्हणून होत असलेल्या परिस्थितीचा थोडा विचार करत गेले की विचाराने प्रगल्भता येते आणि केलेली चूक परत होऊ नये म्हणून केलेला जो प्रयत्न आहे त्यालाच अभ्यास असं म्हणतात. त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या सत्वगुणाच्या अंशाच्या नुसार किती वेळ लागेल हे त्याच्यावर ठरेल, पण प्रयत्न ठेवायचे, कारण प्रयत्न आपले, आशीर्वाद परमेश्वरांचा, हे याचं जर थोडंसं एकत्रीकरण झालं, मिलाप झाला की हळूहळू आपल्या आपण यश यायला लागतं. सुरुवातीच्या चुका ठीक होण्यासाठी खूप वेळ लागतो, नंतर मात्र मोठ्या मोठ्या चुका फार लवकर सुधरत जातात. हा भक्ती मार्गामध्ये येणारा अनुभव आहे. त्यामुळे प्रयत्न चालू ठेवणे. आणि दुसरी गोष्ट, गतम न शोच्छम, जर काही होऊन गेलेलं असेल, कारण शेवटी असं आहे, हॉस्पिटलमध्ये कोण येतो, पेशंट आहे तोच येतो. सुदृढ असेल तो कशाला येईल भक्त मार्गावर? जो भक्तच झाला तो इथे कशाला येईल? तो देवस्वरूप झाला. जो भक्त नाही, विभक्त आहे, त्यांनीच भक्ती करायची असते. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये झालेल्या ज्या चुका आहेत, गतासून अगतासूनच नानुशोच्यंती पंडितः, भविष्य आणि भूत याचा भक्ताशी काही संबंध नसतो. भक्त वर्तमानाशी निगडीत असतो. भक्ताचे वर्तमान परमेश्वर असतं, म्हणून तो भक्त वर्तमानाशीच निगडीत असतो. हरि हॅलो. हरिओम. जी. हॅलो, मी सुरेश जाधव बोलतोय. जी. हा, तुम्ही उल्लेख केला तो बंगाली संत गौरांग चैतन्य महाप्रभूंचा. जी. त्या संदर्भात माझा एक प्रश्न आहे जी. की चैतन्य महाप्रभू यांची कांती नीलकांती होती असं वर्णन आहे त्यांचं, की भगवान श्रीकृष्णाची जी कांती होती तीच त्यांची कांती झालेली होती. तर मला असं वाटतं की तुम्ही पराभक्तीबद्दल जे सांगितलं तर हे पराभक्तीचं लक्षण होतं का? अगदी बरोबर, अगदी बरोबर. पराभक्तीमध्ये शरीरामध्ये बदल होतात. भक्ताच्या शरीरामध्ये इतके बदल होतात, आपल्याला कदाचित ऐकून माहित असेल किंवा नसेल. गौरांग हे त्यांचं नाव पडण्याचं कारण असं होतं, त्यांचं नाव मूळचं चैतन्य महाप्रभू हे त्यांचं नाव, त्यांचं मूळचं नाव मिश्र असं होतं, नारायण मिश्र. ते नंतर चैतन्य महाप्रभू म्हणून प्रसिद्ध झाले. पण गौरांग नाव पडण्याचं कारण म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या त्वचेचा रंग हा अत्यंत गौरवर्णीय झाला, नंतर तो सुवर्णकांती झाला आणि नंतर तो नीलकांती झाला. आणि याच्यामध्ये कोणतीही अतिशयोक्ती नाही. गौरांगांची परिस्थिती अशी होती की तीच परिस्थिती नंतर रामकृष्ण परमहंसांची झाली. फार कमी लोकांना माहित असेल, पण रामकृष्ण परमहंसांना बघण्यासाठी स्त्रिया झाडावर चढून बसत असत, इतकी त्यांची कांती बघण्यासारखी होती. रामकृष्ण परमहंसांचं देखणे पण इतकं चांगलं होतं की त्याच्यासाठी लोकांची इतकी गर्दी व्हायला लागली. त्यामुळे रामकृष्ण परमहंस काली मातेकडे गेले आणि रागवून तिला म्हणाले, माते हे काय चाललंय, मला विद्रूप कर, कारण यामुळे माझं लक्ष तुझ्यापासून विचलित होण्याची शक्यता आहे. अर्थात भक्ताचा मोठेपणा तो. आणखीन एक व्यक्ती ज्याचा अशी कांती होती ती म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचे जे शिष्य आहेत, साधारण 11 शिष्य आहेत, त्या सगळ्या शिष्यांनी आपल्या गुरुबद्दल म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या पहिल्या भेटीबद्दल लिहून ठेवले. ते आपण वाचायला हरकत नाही. ते जर आपण वाचायला गेलो तर आपल्या लक्षात असं येईल की त्या प्रत्येकाने असं लिहिलंय की स्वामीजींची कांती सुवर्ण कांती होती. अमेरिकेमध्ये काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या स्वामी विवेकानंदांच्या त्या काळच्या ज्या मुलाखती आहेत त्यापैकी 2-3 मी वाचलेल्या ज्या आहेत ते त्यांच्या त्या बायोग्राफीमध्ये पण आहेत. त्यात असं लिहिलंय की काही लोकांना स्वामी विवेकानंद 7 फुटापेक्षा जास्त उंच वाटले. काहींना ते गोल्डन ह्यू असा शब्द वापरलाय त्यांनी. याचा अर्थच असा
केनोपनिषदामध्ये याचं सगळं विस्तृत वर्णन आलेलं आहे. केनोपनिषदामध्ये असं म्हटलंय की असा जो परिपक्व अवस्थेमध्ये जेव्हा साधक जातो, ज्ञानी असो किंवा भक्त असो, तेव्हा त्याची कांती किंवा त्याचं जे ज्याला आपण शरीर स्वरूप म्हणतो ते इतकं देवमय होऊन जातं की बाकीच्या सगळ्या लोकांना एक प्रचंड प्रकारचं आकर्षण वाटतं. म्हणून स्वामी विवेकानंद जर बसले, जर आपण मद्रासला गेलात कधी तर मद्रासला तो जो मरीना बीच आहे त्याच्या समोरच्या बाजूलाच तिथं निलायम आहे, स्वामीजींचं स्थान आहे. अजूनही त्यांचं ध्यानाचं स्थान तिथे ठेवलंय. आता स्वामी नसताना त्या ध्यानात गेलं तरी सुद्धा इतक्या भावना वर येतात. त्याचं कारण म्हणजे या व्यक्ती ज्या आहेत, ज्या जीवनमुक्त आहेत, ज्या देवतुल्य आहेत, हे पृथ्वीवर चालणारे देव आहेत. म्हणून जेव्हा नाथ महाराजांनी शेवटी कीर्तन केलं, जलसमाधी घ्यायच्या वेळेला आपल्या घरातून बाहेर पडले आणि कीर्तनाला बाहेर पडल्यानंतर नाथ महाराज किंवा गौरांग किंवा निताई किंवा रूपा गोस्वामी, सनातन गोस्वामी कीर्तन करताना लोकांना बोलवत नसत, लोक येत असत कीर्तनात. मला सांगा, ज्यांनी आयुष्यामध्ये भारतामध्ये सुद्धा उपनिषदातले शब्द ऐकणारी फार कमी माणसं सापडतात, तेव्हा 1898 साली, 97 साली, 99 साली अमेरिकेमध्ये परब्रह्म उपनिषद हे शब्द कसे कळत असतील? मग असं असून सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानाला हॉलमध्ये गर्दी, जिन्यावर गर्दी, खिडकी उघडायला सांगितली कारण रस्त्यावर उभा राहून लोकांनी ऐकलं. हे कसं शक्य आहे? याचं कारणच एक असं होतं की जेव्हा देवाची वाणी प्रसृत व्हायला सुरुवात होते तेव्हा वाणीमधला गोडवा असा असतो. म्हणून तुकाराम महाराजांचं भजन जेव्हा जेव्हा झालं, देहू आळंदीच्या परिसरामध्ये जेव्हा तुकाराम वारीला निघाले तेव्हा काय प्रसंग झाला असेल त्याचं आपण फक्त वर्णन करू शकतो. म्हणून नीलकांती हे गौरांगांचं जे नाव आहे, निताई सुद्धा, म्हणजे हे याचं वर्णन स्वतः निताई म्हणजे त्यांची शिष्य निताईंनी निमाई, गौरांग चैतन्य महाप्रभूंचं आणखीन एक नाव आहे निमाई. निम म्हणजे हे कडुलिंबाचं जे झाड आहे ना त्याच्या खाली ते सापडले असा त्यांचा एक उल्लेख आहे, म्हणून त्यांना निमाई असं म्हणतात. त्यांचे जे शिष्य आणि मित्र दोन्ही होते निताई. आणि गौरांगांची अवस्था अशी होती चैतन्य महाप्रभूंची की त्या अवस्थेमध्ये त्यांना बोलताही येईना. मी परत परत सांगतोय की जीवन मुक्ताची वैखरी खुलेलच असं नाही. म्हणून त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये चैतन्य महाप्रभूंनी फक्त एक शिक्षाष्टकम नावाचं 8 कडव्यांचं एक काव्य लिहिलं. अदरवाईज त्यांना काही लिहिता आलं नाही, कारण ते पूर्ण कृष्णमय झाले होते. त्याला महाभाव असं म्हणतात. हे महाभाव कोणते आहेत ते आपण जेव्हा मधुरा भक्ती बघू त्यावेळेला ते सगळे येणार आहे. त्याच्यामध्ये मी ते सगळ्या खुणा ज्या असतात अशा कृष्ण पदाला प्राप्त झालेल्या लोकांच्या खुणा. मीराबाईची अवस्था अशीच होती. मीराबाई आरसपाणी सौंदर्य होतं. मीराबाई जेव्हा होळी खेळायला बाहेर यायची त्याच वेळेला फक्त त्या राजघराण्यातली स्त्री होती ती, फक्त त्याच दिवशी त्यांना परवानगी होती की प्रजेबरोबर होळी खेळायची. त्या होळीच्या वेळेला मीरेला बघण्यासाठी स्त्रिया येत होत्या, पुरुषांची तर गोष्ट वेगळीच. इतकं तिचं आरसपाणी सौंदर्य होतं. मग जेव्हा अशी मीरा बाहेर पडली आणि तिथून मथुरा, वृंदावन सगळं करत द्वारकेपर्यंत पोहोचली तेव्हा कोणताही अतिप्रसंग झाला नाही. हे कसं शक्य झालं? ते त्या कांतीचं वैशिष्ट्य आहे, ते त्या देवरूपी देवता रूपी मीरेचं वैशिष्ट्य आहे. ते सगळं आपण जेव्हा भक्ती नवविधा बघू तेव्हा तिथे परत परत ते येणारच आहे. हरिओम. धन्यवाद. हरिओम. खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. हरिओम. पुन्हा आपली आत्मवारी येत्या शनिवारी होणार आहे. भेटूया सेम टाइम सेम डे नेक्स्ट सॅटर्डे. हरिओम. जय जय शंकर. जय शंकर.